नमस्कार. तुम्ही हाउसवाईफ आहात आणि काहीतरी स्वतःचं सुरू करायचं स्वप्न पाहताय का? आज मी सांगणार आहे एक असा बिझनेस जो तुम्ही घरबसल्या अगदी कमी खर्चात देखील चालू करू शकता. तो म्हणजे डे केअर. आजच्या काळात आई-वडील दोघेही नोकरीत असतात. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेण्यासाठी सुरक्षित जागेची गरज वाढली आहे. जर तुम्हाला मुलांशी प्रेमाने वागायला आवडत असेल, त्यांना शिकवणं, खेळवणं आवडत असेल, तर डे केअर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. तर याची सुरुवात कशी करावी? सुरुवातीला तुम्हाला फक्त काही बेसिक गोष्टी लागणार आहेत. त्यापैकी पहिलं आहे घर स्वच्छ ठेवणं. त्यानंतर सुरक्षित अशी जागा म्हणजे जिथं लहान मुलं अगदी सुरक्षित राहू शकतील, जसे की गॅलरी वगैरेला ग्रिल वगैरे असणं. त्यानंतर काही खेळणी, लहान खुर्च्या, गादी त्यांना झोपण्यासाठी, पाणी, लाईट, फर्स्ट एडची सोय. सुरुवातीला 2-3 मुलांपासूनच सुरुवात करा. त्यांचे पालक समाधानी झाले, की ते तुमचं नाव पसरवायला जास्त वेळ लागणार नाही. त्यानंतर फक्त मुलं सांभाळायची नाही, तर त्यांना शिकवायचं, रंगवायचं, गोष्टी सांगायच्या हे सर्व तुमचं डे केअरचं खास वैशिष्ट्य बनवा. दररोज एक छोटा टाईम टेबल ठेवा. गाणी, ड्रॉइंग, खेळ आणि मुलांना प्रेमाने शिकवा. त्याच्यातून महिन्याला अगदी 2,000 पासून एका मुलाला 2,000 पासून ते 5,000 7,000 पर्यंत फी घेता येऊ शकते. जागा आणि सुविधा यावर ते अवलंबून असते. 10 मुलं जरी झाली तरी महिन्याला 30,000-40,000 पर्यंत तुम्ही पोहोचायला तुम्हाला उशीर लागणार नाही आणि ही कमाई अगदी शक्य आहे जर तुम्ही हे चालू केलं तर. सर्वात मोठं म्हणजे हा बिझनेस तुमच्या घरातूनच चालतो. तर आजपासून तुम्ही विचार करा, तुमचं घर, तुमचं प्रेम आणि तुमचा वेळ वापरून एक छान डे केअर बिझनेस सुरू करू शकता. दुसरा बिझनेस आहे तो म्हणजे क्लाउड किचन. तर तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे का? मग ही आवड आता तुमचा बिझनेस बनू शकते. तर यात मी सांगणार आहे क्लाउड किचन म्हणजे काय आणि ते घरबसल्या कसं सुरू करायचं. तर क्लाउड किचन म्हणजे असं रेस्टॉरंट ज्याचं दुकान नसतं, फक्त किचन असतं. ग्राहक ऑनलाईन ऑर्डर देतात Zomato, Swiggy किंवा WhatsAppवरून आणि तुम्ही फक्त स्वयंपाक करून डिलिव्हरी देता. दुकान, वेटर, मोठा खर्च नाही, काहीच नाही. सुरुवातीला तुमच्या घरातल्या किचनमधून सुरू करा. तुमचं खास फूड निवडा, जसं बिर्याणी थाळी, पावभाजी, घरगुती जेवण. यामध्ये जर तुमच्याकडे एअर फ्राय किंवा ओव्हन असेल, तर पिझ्झा हा सगळ्यात सोपा पर्याय आणि छान ऑप्शन आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲप्सवर नोंदणी करा. फूड पॅकिंगसाठी स्वच्छ, सुंदर पॅकेजिंग वापरा. सुरुवातीला 4-5 ऑर्डर्स मिळाल्या, की तुमचं नाव ग्राहकांमध्ये पसरायला वेळ लागणार नाही. त्यामध्ये तुम्हाला काय-काय लागू शकतं, तर घरातलं स्वच्छ किचन, फूड सेफ्टी लायसन्स, चांगला मेन्यू, रेट्स आणि त्यासाठी रेट्स, मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन. तर सुरुवातीला तुम्हाला यातून 15,000 ते 20,000 किंवा 25,000 कमाई होऊ शकते. नंतर ग्राहक वाढले, की तुमचा ब्रँड तयार होऊ शकतो. क्लाउड किचनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा हा बिझनेस तुम्ही घरातूनच चालू करू शकता आणि आणि कमी खर्च किंवा मोठा नफा मिळवू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.